बाबा माबीन बाळ झाली म्हणावं काय बायको अरे भुसणी आता मायले पाय बरं रे पाय दे बाळ झाली काय झाली तर भांडे फेकून राहिली. काय झालं काय भांडे फेकून राहिली काय झालं का विचार ना बाबाला काय झालं तर दिवस नाही पाहत मास नाही पाहत काही जगह कुठच्या कुठे बोलते आणि हे अनुका आणि ते अनुका करून राहिले ते फेकले मी भांडे आणलं गिनलं तर ते तसंच उचलून फेकतो मी म्हणतो. अरे बापा रे माबीन पण मी असं काय बोललो बायकोले काहीच नाही ना काय काहीच नाही बोललो ना फक्त म्हटलं दिवसानं राहिले म्हटलं खायचे पुढे गणपती बसते आताच भाजीचं घेऊन येतो म्हटलं बस एवढंच बोललो बा अजून तर काही शिवा घरी नाही का खायचा काही नाही तिने एखादा मला भांडे फेकणं चालू केले बकेटे फेकला आणि गुन्हे फेकला आता गुन्हे चपकला वाटते माबीन इले काय फेकते सुधरायला म्हणल्या लागते अगोदर खर्च लागते. अरे बुजण्या त्या मायले म्हणा बाबा नाही आणत म्हणा भाजी जा भांड नको फेकू म्हणा तिला काय खर्च मला लावा लागते मग नाही तर काय मला लागते दुकानात दुरुस्त करायला हो ते काय फेकायचं काम करते जावा घरी हरताली काय का काही आहे म्हणजे दिवस माझा अजिबात पाच नका तुम्ही आणा भाजी तर तुम्हाला जती बोलणार ना फक्त. आता कसं सांगा भावा फक्त म्हटलं मी आणतो म्हटलं बा नंतर गणपती बसते तर खाली भेटत नाही म्हणून आणतो मला काय म्हणतात हरतालिका आणि हे आणि त्या तर सांग रे पुसण्या मला सांग म्हटलं नाही आणत म्हणा सांग बाबा नाही आणत म्हणा भाजीचं फाजीचं हो 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 आई नाही आणत म्हणते बाबा नाही आणत म्हणते भाजीचं त्या हरतालिका करतो हरतालिकेच्या पूजा गिजा कर बाबा आणत नाही म्हणते भाजीचं हो ना दिवस नाही पाहत मास नाही पाहत भाजीचं आणतं लावून दिला गौरी पूजनेचा दिवस आहे उद्या गणपती बसते पण खायला खाल्लं तर ते काय मास मटण खाल्लं तर काय अंगावर मास वाढून राहिलं चालले मोठे भाजीचं करून राहिले तुम्ही आणा फक्त ताकद तुम्हाला मी. अरे सांगणार बाबूसण्या त्या मायले तिच्या कानानं काही चवून नाही राहिलं तिला म्हणून राहिलं नाही आणत आहे भाजीचा जरी ऐकून नाही राहिले नंतर चणाच लावून राहिले सांग म्हटलं तिला तिच्या कानात जाऊन सांग अजय भैया भावा पण एकदम मी काही जबरदस्ती नाही केली ना का आणतोस म्हणून मी म्हटलं फक्त का भाजीचा आणतो नंतर खाली भेटत नाही गणपती बसते एवढंच बोललो मी काही नाही बघते भांडे फेकू दे हे करू दे ते करू दे मावी मार बोलून राहिली नाही आणत ना सांग म्हटलं सांगता मायला सांग जरा. आई म्हटलं बाबा आणत नाही म्हणजे भाजीचं तू काय टेन्शन घेऊ नको तू आली पूजा कर नाही आणत म्हणजे बाबा भाजीचं आणलं नाही म्हणून तर वाचले ते आणलं गेलं असतं त्याला घरात तरी घेतलं असतं माहित पडलं असतं त्याला काय झालं असतं तर म्हणतं काही पाहता कामच होतं म्हणा दोन तुकडे एक घात झाला असता काय बाबाला घाव देऊन राहिली होती का बाई काही तलवारीनं कुस्ती किस्ती खेळून राहिली होती का पायदाई बाबा म्हटलं पायदा आईच्या वाचून राहिला ते घाव बाबा काय दोन तुकडे घाव म्हणते ते. हो मी आता येतच नाही ना बा घरी ते तुम्हाला मारायला स्टपली गावा शानच भेटते गावा नाही ते तेच पाहून राहिली मार खासाठी मरमर करते मास खाल्ल्यानंतर अंगावरच मास येऊन राहिले त्याले नाही तर अशा खाली बिली दिवस राहते बरं पडले तेव्हा खात नाही आता देवा धर्माचे दिवस आले की त्याला बरोबर आठवते जाऊ दे ना आता गेले बाबा नाही आणत म्हणते ना भाजी जावं करणार ते म्हटलं संपून टाकणं झालं ना हा घे म्हटलं जरा उरकते घे लवकर बंद करायचं त्याला बाबू तुला नाही समजत दोन गोष्टी नाही का त्या बाबाला अगोदर बोलाच लागते तो गुट्ट्या बाबा ऐकते का ऐकत नाही ऐकते का बाप ते तर आहे म्हणा 4-5 शिवाने ते पोट भरत नाही त्याला अगोदर अजून 4-5 पाहिजे म्हणजे 10-12 शिवा पाहिजे जाऊ कुठं ऐकते ते बरं झालं म्हणा जाऊ दे आता उरकते घे. हो आणि मी काय म्हटलं बाबू जराशी म्हटलं ते पांढरे फुलं आणून दे बोले आणि लाल जर भेटेल लाल घेऊया आपल्या गौरीसाठी आज गौरी पूजन आहे तर म्हटलं हारगीर बनवा लागतं आपल्याला तर म्हटलं घेऊन जराशी फुलं गेलं का बरं हो फुलं आणून देतो आणि तिकुणाला आई म्हटलं मी ते मंडपाला चाललो गणपतीचा तर म्हटलं मग तिकुणाला अजून काम लावशील मांग मला लागते तिकडे आता सध्या मीटिंग चालू आहे टिने गिरी कुठं नाची बाशी कुठं नाची झाबरू जागी सगळी तिथं मैफिल जमा झाली आता म्हटलं तिथं जाईन मी नंतर मला काम लावू नको आता मी तिला फुलं आणून देतो. हो जा नाही सांगत मग काम जा. और काय झालं म्हटलं शिवलाल काय ते भुजनाच्या पायात तुम्हाला पाठवला काय मला पाठवून ते भुजण्याची माय अरे म्हटलं तेवढी तिची ताकद नाही झुमऱ्या मला पाठवण हो म्हटलं पुढच्या कुठं लावू नको तू तिनं मा पुरा दिमाग खराब करून टाकला कसं वाटून राहिलं तिला आता म्हटलं काय ना धोडाव ना काय नाही मला असं वाटून राहिलं माझ्या भिंतीला म्हटलं भाजीचा आणतो तर काय तर बाबा तिनं भांडे फेकणं चालू केलं नाही तर काय गुंडी चकून टाकला फेकून आता काय कुणाला नाही लागते मलाच नाही लागते ना मला टोले घ्या लागते मलाच खर्च लावा लागते बायकोला काय भांडे फेकाले ना गौजी नसले ते कामं करते मला जर प्रेमानं सांगितलं का बाद आपल्या घरी पूजा हरतीली का आणि आणि त्या गौरी बसवा लागते हे करावं लागते मी कायले म्हणतो कायले आण तुम्ही मी फक्त म्हटलं भाजीचा आणतो बा मग उद्या गेला गणपती बसते म्हटलं तर आताच खाऊन घेतो तर ते काही नाही बा भांडेच एका दमान भांडेच फेकणं चालू केलं तिनं नाही काय बायको का काय होईत बायकाचं कामच तसं आहे मग शिवलाल मी तर बायकोला म्हटलंच नाही मला जसं ते पूजा पद्धती मला म्हटलं तडतोड दिसली तर म्हटलं आज खायची नाही खायची पूजा आहे तर बायकोला मी म्हटलंच नाही भाजीचा आणतो ह्या आणतो त्या आणतो असं तोंडातून शब्द नाही काढला मी तर बरं केलं बाबू तोंडातून शब्द नाही काढला तर मीनं काढला ना तर मीनं म्हटलं 10 शिवा खाल्ल्या बरं झालं भुसण्याला कसं तरी म्हटलं सांग म्हटलं त्या मायला समजावून त्यानं जरा चूप केलं तिले आम्ही चाललो आलो मग इकडं मग आता कसं काय करा शिवलाल मग उद्या गणपती बसते मग आपल्याला जमत नाही 10-12 दिवस हो ना जमतच नाही ना काय करावं कसं करावं कुठं खाव म्हटलं दोघं जण आता कुठं बनवतो कुठं नाही तुझ्या घरी पाय ना म्हटलं ती बायको बनवून देईन ना एकानं कोपऱ्या कापऱ्यात बनवून टाकू तू बनवतो मी इकडे बाहेर बसून राहील तसं बनत तसं मला आवड दे मस्त जेवण करून झमकून टाकू म्हटलं मी म्हटलं माझ्या घरी नाही मामा घरी सोडून हो तुमच्या घरी करा मग एवढीच म्हटलं तुम्हाला खात आहे तुमच्या घरी करा चाललं कुठे माझ्या घरी का कोणत्यात म्हणते म्हटलं घर सोडून करा चला बाहेर चला तिकडे कुठं नाही हॉटेल मध्ये चला खाले
हॉटेलमध्ये बरोबर भेटत नाही ना झुमऱ्या, आणि त्याच्यामध्ये पैशाने लय घालतात ना, कमी पैसे घेतात का रे? म्हटलं ते लहान चुकली हंडी 1000 रुपये आणि 1200 रुपये. हा काय म्हटलं ते आपल्याला जेवायला तरी पुरते हॉटेलामध्ये, त्या 2-3 शिवामध्ये आपलं बरोबर जेवण होते. आणि तिथं नुसतं त्या म्हटलं त्या हंडीचे 1000 रुपये द्यायला लागते ना, पोया ना भाकरी अजून अलगच आहे. ते त्याची टीप मागते, त्या सलादचे अलग, अरे सगळ्या गोष्टीचे पैसे अलग घेते. आता पाण्यात टक्केचे पैसे काढते आपल्यापासून. मग हो तेही बरोबर आहे बा, तिथं सलादचे अलग पैसे आणि याचे त्याचे टिपा टुपा लय मागते अकडते ते म्हटलं काय बाहेर झाले पुरत नाही, मनाला भेटत नाही. जसं त्यानं बनवून दिलं तसं काय लागते आपल्याला, आपल्या मनाला होते का? इथं भाजी बैकली घरी तर बायकोला आपण 2 गोष्टी बनवू शकतो, तिथं कोणाला म्हणतं तसं म्हटलं तसं काय लागते. म्हटलं काही बाहेर नाही पा, मग आता कुठं नाही कुठं जमा जुगाड लावा तुम्ही आता डोकं. मी कुठं लावू डोकं आता? जाऊ जाऊ काय मीच लावत जाऊ का? हा कोणते कामराला का तुम्ही डोकं लावा, तुम्ही जे करा तुम्हीच ते करा. तू का नुसतं आयता का खाले? हा लेका आयता नागू बे. आयता कायले म्हटलं मी करू लागतो ना, मी काय आयता नाही का? सगळ्या गोष्टी करू लागतो म्हटलं, तुमच्यासारखा नाही आहे. अल्ले म्हणे तुम्ही तर म्हटलं जागेवर म्हटलं फक्त नुसतं गोष्ट जाणता, सगळं कामं करून टाक तुम्ही. म्हणते आयता नागो म्हणते मला चालले मोठे. बरं ते सोड, मग कसं करतो? हा चालतं बाहेर वावरा हिवरानं कुठे नाला नुल्या ना, बनवू तिकडं. हा चिकन मस्त काय मोठा नाना का चिकन आणा का मच्छा घेतं मस्त इकत घेऊन येऊ, तिकडच बनवू. गंज घेऊन येऊ त्या घरून. हा तिकट मिठाचं इकडून घेऊन आपण डायरेक्ट किराणा दुकानातून 10 रुपयाचं तिकटाचं बुडा तेल घेऊन घेऊ 10-20 रुपयाचं. लसणाचं लादा गिदा सगळंच भेटी विकत आता. हा काही पाहता कामच नाही म्हटलं, फक्त काय पोयाचा जुगाडला लागते आपल्याला. पोया म्हटलं त्या घरून त्या बायकोला बनवून मागतो. बाय तुम्ही डोक्याला तापे ना तेच गोष्ट करून राहिले. अरे वा शिवलाल भाऊ उभाची राहतो ना, तो बायकोला म्हणतो मला पोया टाकून दे, हे टाकून दे, ते टाकून दे. तेव्हा ते देत नाही, आता देऊ राहिले का? आता नाही सण आहे गौरीचा हरतालिका दबा ते त्यांचं काहीतरी आहे. गौरी बसून राहिले घरी, तिथे तर मार पाला पाचोडा आणलाय, ते काढून राहिले, त्याच्या मला छाटून राहिल्या. पण येता का आज देऊ राहिला का पाया पाय टाकून? तुमच्या बायकोला म्हणा ना, आता येले म्हणा भाकरी म्हणा, भाकरी टाकून बघा मस्त भाकरी. पोया घे नाही भाकरी. अरे बापा भाकरी नाही मी कस्तरी बायकोच्या हातातून वाचून आलो. तुम्हाला बायकोला भाकरी टाकायला लावून आला नाही, ते टाकते. अरे म्हटलं त्या बायकोपेक्षा निपटा राहीन ते. मग तिला जर आता भाकरी टाकून दे म्हटलं, ते मला ते भाकर म्हणून मला टाकून द्यायची होती ताब्यावर. मग नाही का बाबा मी नाही म्हणत, म्हटलं चाल भातच म्हणू आपण. तांदूळ लागन तेवढ्या घरी तांदूळ घेऊन येऊ. हा माझ्या तांदूळ लागत मी माझ्या घरचे घेतो, टेन्शन नको झालं. तांदूळ घेऊ हा मस्त, बस भाजी बस झंपून टाकू. पोया भाकरी झंझट काही पडू नाही. चला मग तसं करून टाकू. काय करता मग आपल्याला भाजी खायची तर माझं सोबत खाऊ. चला मग काय दोघं जण चालतं का? खाऊ पाण्या दोघं तिघं जण अजून असले जरा म्हटलं कामाने हातभार होते, जरा पैशाने हातभार होते. हा म्हटलं अजून 4-5 जण राहिले जरी मजा येते. दोघात काय मजा नाही बरोबर. हा चला मग पाहू ना. बबन गिबन तिकडं असतेच कोणी कोणी, बुडा बाडा कोणी भेटला का त्याला घेऊन जाऊ. पुट्ट्या म्हणून राहते कोणी पाहू द्वारा त्याला घेऊन जाऊ. हा हो चला मग चला पाहू. असं तिकडे कुठं नाही कुठं बसले, कोणी भेटते चला जाते घेऊन. सगळे जण हजर झाले ना भाऊ. हा जे नाही झाले ते जबाब त्याच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. आपण कोणाच्या घरचा मंडप बांधायला आलो नाही, कोणाच्या घरचे कामं करायला आलो नाही. आपण गणपती बाप्पा जरी मंडप बांधायला आलो हा तर म्हटलं कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आता सांगून द्या, सगळेजण तयार आहे. हो झाबरू तयार आहे ना. तू काही गोष्ट करून राहिला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे? म्हटलं तयार आहे, मी तयार आहे. हो तुमचं बरोबर आहे शांताराम भाऊ, पण कोणाला काही ना काही त्रास असते. काही ना काही म्हणजे कोणाचा काटाकुटा इकडलं तिकडे अटकला राहायचे ना. तो नाही आला तर मी काय गुरु माझ्या घरचं वय काय, असं वय का तसं वय काय. हा तर म्हटलं कोणाला काय असन हा काही म्हटलं प्रॉब्लेम तर सांगा बा. नाही कोणाला प्रॉब्लेम आहे मलाच नाही बा. आपण काय गणपती बाप्पाचा मंडप बांधायला आला, आपल्याला कोणी प्रॉब्लेम नाही येणार आहे? कोणी येऊ का नाही येऊ, मी देवासाठी करायला आलो मी करन. असं सगळ्याचं मत राहिलं पाहिजे ना. आता तुझं मत आहे हा म्हटलं सगळ्याचं मत असं जर राहिलं तर मग आपल्याला पाहा लागन पुढं. पाय टाका लागन, नाही तर मग कसं याच्यात पिंजा घालन दोघं जण त्याच्यात पिंजा घालन, मग कसं गेम बैक होते. आपला मंडळ आपल्याला तोडायचं नाही आहे. एका जुटीनं आपल्याला राहायचं आहे, एका जुटीनं आपल्याला कामं करायची आहे. तर कसं म्हटलं जरा मिळून मिसळूनच करावं लागन. नाही तर कसं मग हा म्हटलं एक सडला वांगा 10 वांग्याला खराब करते, अशासारखी गोष्ट आहे ती. होतो एका तेच तर म्हणतो माघाची टमाटे एवढ्या लवकर खराब पाहिजे होते. म्हणजे एका नाही एक टमाटर त्याच्यामध्ये खराब लायते म्हणून माघाची टमाटे पुन्हाच खराब होते. गुच्छा बसणारे भावा तू मागून कुठेच्या कुठे काहीच्या काही राजा. मग काय तयार सगळं जण करायला नाही तयार नाही बिलकुल बिंदास. हो झाबडूदा मी तर आला बा. मी पण झाबडूदा मी तर आताच बोललो बा. जे काही बोललो ते तुमच्या समोर बोललो. हो झाबडूदा तयार आहे मी. काय बघून भाऊ तुम्ही नाही का तयार? टेन्शन घेऊ नका, बुजुर्ग माणूस आहे तुम्ही. शांताराम म्हणून तुम्हाला जास्त कामं सांगत नाही. हा जे कामं सांगायचं तेच सांगतो, टेन्शन घेऊ नका. अरे वा आपलं तसं काही नाही. आपण हे काम नाही करत ते काम नाही करत म्हटलं, आपलं तसं काही नाही. तू जे काम देशील ते करतो. देवासाठी काय कमी नाही, देवासाठी काही करून टाकतो. सांग तू कोणतं काम करू तर आपल्याला नाही का भाऊ आजच्या रात्रपर्यंत बंदा मंडप उभा करायचा आहे. म्हटलं टीनं टाक टू करून वॉटरप्रूफ मंडप बांधायला लागते आपल्याला. तालपत्री टाक टू गुन्हा गाड्या करून पाण्याचं सांगताय पाणी लागायचा कवासा येते. हा तर म्हटलं पाणी गळ नाही पाहिजे चांगलं. म्हटलं आपल्याला पक्का मंडप बांधायचा आहे. चांगले टीनं घेणं पन्नी गिन त्याच्यावर तालपत्री बरोबर टाकायची आहे. हा तर म्हटलं पद्धतशीर टाकू, पद्धती सगळं काम करू. हा कोणीच भुकचुकासारखं काम करणार नाही, आता सांगून राहिलो. होले बाबू सगळं जण घालचाल गे कामं घालता, नाही तर मग मा घालतो नाही होईन इथचं होईन तिथचं होय. हा असंच करून तसंच करू दिल्या मग आलं कोणी करू नका.
हो सगळेजण मन लावून काम करा. काय म्हटलं आता आपल्याला आता काय टीना आणायच्या, भाषा आणायच्या, सगळ्याच गोष्टी आपल्याला आणायच्या. काहीच आता आपण सध्या काहीच आणलं नाही आहे. उद्या गणपती बसून राहिला तर आपल्याला संध्याकाळपर्यंत सगळं ओके करायचं आहे. काही उरलं सुरलं राहिला तर उद्या करून टाकू. पण आता जे आपल्याला म्हणजे मंडप गिंडप टीना टाकटूक करून सगळं ओके ठेवायचं आहे. तर पुढे झबरू काय करायचं? हो सांगतो ना शांताराम भाऊ. आता आपण इकडे 4 जण जाऊ टीना आणाले, तिकडे 3-2 जण जातील बाशी गिशा आणाले. म्हटलं एक एक काम 2-3 जण 4-5 जण मिळून करू. कसं लवकर नाही ते एकाच ठिकाणी सगळे जण गेलो तर म्हटलं मग कसं वेळच लागन. आता आपण 2-3 जण इकडं 2-3 जण तिकडं असं करू म्हटलं आपलं काम करू. तर 2-3 जण टीना आणाले, भाषा आणाले असे म्हटलं मी सांगतो तसं तसं चाला. थांब ना झाबलू दा, मग थांब ना खुद्द आम्ही भाच्यानाले मी जातो. त्या मी आणि ह्याला आल्या आम्ही 3 जण भाच्यानाले, तुम्ही 5 जण जा तिकडे टीना आणाले. बरं तुम्ही भाषणाला जाता नाही जा मग पाटलाच्या घरी जा. तिथून भाषे गिशा बोलल्या गिल्या पार घेऊन या जेवढ्या तेवढ्या. कमी आणू नका. इथं कसं आपल्याला कमी म्हणजे पडलंच नाही पाहिजे. इथे जर लगेच उरून राहायला चालते. उरलेला आपण वापस ठेवून द्यायला जाऊ तिथं, पण इथं कमी नाही गेल्या पाहिजे. काय म्हटलं घेऊन या जेवढ्या तेवढ्या. आणि आपण कुठं चालतो झाबरू म्हटलं टीना आणाले? आपण जाऊ ना सरपंचाच्या घरी. तिथे टीना आहे त्याच्यावाली म्हटलं त्यानं सलाब टाकला त्याच्या घरावर तर टीना असेच पडलेच आहे. त्याची टीना घेऊन या आपण. चला ना मग काय राहिलं तिकडे ते भाषणाला जाते. चला आपण इकडे टीना आणायला जाऊ. अरे बाबा अरे बापरे मीटिंग चालू आहे तेव्हा इकडं. आता गणपती आला ना उद्या. हो ते गणपतीचीच मीटिंग होय. आता पाण्याने मंडप गिंडप बांधणे त्याचेच काहीतरी होय. मग कसं काय करता झुमर मग विचारता की नाही यायले? म्हटलं बबन गिबन आहे तिथं. ते बाय बबन आहे तर म्हटलं तो ह्या आहे लकलक याच्या त्या लाऱ्या बांधास. म्हटलं याच्यामध्ये कोण नाही कोण येते ते शांत मध्ये काय सांगता नाही. पण म्हटलं बबन येते आपल्या मीटिंग मध्ये. हो अरे झाबरू हे आले 2 जण शिवल्या आणि झुमऱ्या तेले जण एखादा काम. ह्या पाण्याला एखादा शांती आहे. हे आले म्हणजे 2 जण येले ते म्हणजे एखादा काम. तू करणार का काम आम्हाला काय देऊन राहिला? करतो चालला का पाहिजे म्हटलं आपल्याला काम सांगा हो. पाय एखादा बहाना का पाय लवकर सांगते झाबरूले. जाऊ अरे म्हटलं आम्ही जरा कामशीर चाललो. तिकडून आला की म्हटलं दिवसभर रात्रीपर्यंत आपलं इथं काय म्हटलं तुम्ही जे काम सांगता ते करतो. फक्त आता म्हटलं जरा कामशीर चाललो आम्ही तर म्हटलं तेवढ्याच करून घ्या. बरं काही विषय नाही ना झुमर भाऊ. ती म्हटलं कवई या काही टेन्शन नाही आले तरी चालते. आपण काय कुणाच्या घरचं काम करून नाही राहिलं. माझ्या घरचं काही काम होई नाही. देवाचं काम तुमची इच्छा या नको या. नाही रे झाबरू तसं येतो म्हणा येतो घेतो आम्ही. पण म्हटलं जरा आता आम्ही कामशीर चाललो त्या कारणानं म्हटलं आम्ही मग येतो बा दुपारपर्यंत. मग येतो संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत सकाळी कोणी निघत मग कामच करू नये आपल्याला. उद्याची मग सुट्टीचा काही टेन्शनच नाही. बरं काही विषय नाही ना शांताराम भाऊ. काही विषय नाही म्हटलं या तुम्हाला जेव्हा पटन तेव्हा या. आता काही कुणाला विचारायला पुरत नाही बाबू. म्हटलं अजून विचारलं तर झाबरू म्हटलं आपल्याच नन बोमलाचा होय. माणसं बायकोले म्हणून तिकडे पार्टी करायला घेऊन गेले म्हणून. म्हटलं आता यायला एकट्यात पकडा लागणार आपल्याला. हो चला आता इथून सटकून जाऊ. आता इकडे कामी जातील त्याच्यामुळे एकाला सटकू. चल आता सध्या इकडे गायब होऊन थोड्या वेळसाठी. कोणतं काम आहे म्हणा येईल काही अजून कामाचे धंद्याचे. कोणतं काम आहे ना काय याचं लेखाचे काम पण पळाले. हो जीवाकडे तर नाही याचे कामं करायचे. हो देवाचे काम करायचे जीवाकडे. जाऊ दे आपल्याला काय करायचं. देव 5 बसून ते करते बरोबर. जाऊ दे चला म्हटलं आपण चला 3 जण तिकडे भाषा आणायला बाकी जण चला इकडे माझ्यासोबत. इथं आपण जाऊ सरपंचाच्या घरी पाटलाच्या घरी ते चालले. चला लवकर. तर मित्रांनो आजचा पाठ आपला इथपर्यंतच आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला जलाचे लेट येऊन राहिले पण टेन्शन नको घेऊ. जलाचे थेट येऊन तर म्हटलं माफी गला माहिती तब्येत जलाची खराब होती. अजून आवाज मला म्हटलं सुद्धा झाला नाही. थलडी पाई मी पागल झालो. म्हटलं लय तब्येत खराब झाली म्हणून त्या काळाने एवढे व्हिडिओ आले नाही. पोला चालला गेला या तब्येतीमध्ये सगळं चाललं गेलं. म्हणून म्हटलं तुम्ही जलाचे माफ करा. म्हणजे आपले व्हिडिओ आता इथून लोज येत जाईल. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ लांबला.